कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यानं अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण. तुझा संतोष देशमुख करू. लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी. आंबे शासकीय रुग्णालयात अशोकवर उपचार. वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण. पोलिसांकडून तक्रार घेण्यासही विलंब झाला. अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप. अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो. दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलं. सुरेश धसांनी अशोक मोहितेच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक स्तरावर गुंडगिरी, फक्त वाल्मिक कराडच भजन करून चालणार नाही, तर संजय राऊतांचा हल्लाबोल. आयकर खात्यानं माहिती घेऊनच संजीवराजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल, मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर छाप्यात काहीही सापडणार नाही, रघुनाथ राजेंचं प्रत्युत्तर. अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर. सोलापूरकरच्या पुण्यातील कडक घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप. काही जण मुंबई लुटायला आलेत, पण आपण वाचवू. आमिष येतील त्याला बळी पडू नका. आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा. उद्धव ठाकरेंच्या सर्व शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांना सूचना. पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार. चारचाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळण्यात येणार. आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात चारचाकी वाहन असल्याची माहिती. सरकारने केवळ लाडक्या बहिणींच्या मताचा वापर केला. रोहित पवारांची टीका. तर पैसे बंद होतील, अशा बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज. बच्चू कडूंचं आवाहन. शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याच्या चर्चांमुळे छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. योजना सुरूच ठेवा. दादा भुसेंसह संजय राऊतांचीही मागणी. नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली. निधीच्या नियोजनासह विकास कामांना फटका बसण्याची शक्यता. इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्ह्याचं काम थांबलेलं नाही. प्रशासन आपलं काम करतंय, मंत्री दादा भुसेंकडून स्पष्ट. तर पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचीही माहिती. भाजपच्या ठाणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश नाईकांची नियुक्ती. ठाण्यात भविष्यकाळ चांगला. गणेश नाईकांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल. निवडणुकीत बोगस मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या विक्रम सावंतांचा आरोप. ईव्हीएमवरही संशय व्यक्त. 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार. सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस. नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रावर मुक्कामी. पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी. नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीत घोटाळ्याबाबत कारवाईचा बडगा. कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांशी व्यवहार स्थगित. शिर्डीत भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढण्याचा सुजय विखेंचा दावा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.